ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। गेल्या काही दिवसांपासून आकाशामधनं कोसळलेल्या अवेळी पावसानं श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत। पिकं पाण्याच्या खाली गेली आहे, फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत आणि मेहनतीवरती पाणी फिरलाय। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे डोळे पाणावलेले असतानाच श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम पाचपुते हे शेतकऱ्यांच्या बांधावरती धावले। आमदारांनी अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांचे दुःख जवळून जाणून घेतलं। त्यांच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या पिकांचे, फळबागांचे मोठं नुकसान पाहून तेही हळहळले। यावेळी त्यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत। पाचपुते म्हणालेत की शेतकऱ्यांची मेहनत वाहून गेली असली तरी कोणीही खचून जाऊ नये। सरकार आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। ज्या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्या ठिकाणी सरसकट पंचनामे करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे। शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील नुकसानीची छायाचित्रे जिओ टॅगिंगसह जतन करून प्रशासनाला मदत करावी। त्यांच्या शब्दांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण दिसू लागलाय। शेतकऱ्यांनी देखील आपल्या वेदना आमदारांच्या समोर व्यक्त केल्या। यावेळी श्रीगोंदा तहसीलदार सचिन डोंगरे, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते। तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासून गोगरगावपासून हा अतिवृष्टी दौरा पाहणी दौरा सुरू केलेला आहे आणि हा करत असताना मूळ जी शेतकऱ्यांची मागणी आलेली आहे, अनेक ठिकाणी शेतांमध्ये जे पाणी होतं, सतत 3-4 दिवस पाऊस पडला, काही ज्या ठिकाणी शक्य होतं निचरा होऊ शकत नाही कारण सातत्याने मे महिन्यापासून श्रीगोंदा आणि नगर तालुक्यामध्ये पाऊस चालू आहे। त्यामुळे पिकाचं नुकसान झालेलं आहे, फळबागांचं नुकसान सुरू आहे। म्हणजे अनेक फळबागांना येणाऱ्या काळामध्ये भार सुद्धा धरता येणार नाही अशी अवस्था असणार आहे। पण दुर्दैवाने त्यासाठी शासकीय स्तरावरती कोणती योजना नाही आहे, पण ती कशी करता येईल या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आहे। आम्ही तहसीलदारांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी खाली प्रशासनालाही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी तुम्ही पंचनामे करून घ्या। हे जी काही छोटी पिकं असतील, भुसाराचे त्यातल्या त्यात प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल आणि फळबागांचे पंचनामे होत असताना माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे की ही आपत्ती आहे आणि आपत्ती आल्यानंतर आपण एकत्रित काम केलं पाहिजे। त्या अनुषंगाने आपण सुद्धा आपल्या शेतातले जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्या, कारण काय होतं, पंचनामे एका दिवसात संपू शकत नाहीत, त्याला काळ लागतो आणि मग परत काही दिवस झाले की शेत मोकळं झालेलं असतं, तिथं कसलंही अतिवृष्टीचं चिन्ह दिसत नाहीत। मग अशा वेळेस आपला क्षेत्र, आपला भाग त्यातनं हुकतो। त्यामुळे माझी शेतकऱ्यांना आपल्यामार्फत विनंती आहे की आपण आपल्या शेतामध्ये जे काही पाणी साठलं असेल त्याचे तुम्ही फोटोज काढून घ्या आणि जिओ टॅगिंगचे फोटो काढा, म्हणजे उद्याच्या दृष्टिकोनातून अडचण होणार नाही। अनेक मंडलांमध्ये आपला अतिवृष्टी रेकॉर्ड झालेली आहे, 65 ml पेक्षा जास्त पाऊस झालाय, तर ज्या ज्या मंडलात रेकॉर्ड झाले त्या ठिकाणी सरसकट पंचनामे कसे होतील या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे। पण ह्याला मदत ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची, ग्रामस्थांची लागणार आहे, कारण प्रशासनाला काही मर्यादा असतात, संख्याबळ कमी असतं। आता आमच्या मागे जो प्लॉट आपण पाहतोय म्हणजे डाळिंबाचा प्लॉट आहे आणि त्यात आजही गुडघे इतकं पाणी या प्लॉटमध्ये आहे। म्हणजे पाऊस जरी उघडून 2 दिवस झाले असले तरी पाणी अजून हटलेलं नाहीये आणि हे पाणी सोडायचं तर खालच्याही क्षेत्रात पाणी आहे। त्यामुळे ह्या टेक्निकल अडचणी नक्की आहेत।
त्यामुळे आपण स्वतः आपल्या प्लॉटवर जाऊन अधिकारी पोहोचायच्या आधी कमीत कमी आजच्या आज ज्यांना शक्य होईल त्यांनी जिओ टॅगिंगचे फोटो काढून घ्यावेत, म्हणजे उद्या पंचनाम्याला अडचणी कोणत्या राहणार नाही. धन्यवाद. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.